आता अशोक खराचा आणखी एक वास्तव उघड झालंय आणि हे वास्तव आहे शैक्षणिक वास्तव। अशोक खरात 10वी मध्ये गणितात नापास झालेला होता। हा 10वी नापास असलेला अशोक खरात कशा पद्धतीने कारनामे करत होता हे आपण पाहतोय। अंकशास्त्र शिकवणारा व्यक्ती गणितात नापास झालेला होता। नाव बदलून त्याने कॅप्टन ही उपाधी लावल्याची ही शक्यता वर्तवण्यात येते। तर अशोक खराचं शैक्षणिक वास्तव आता उघड झालेलं आहे आणि हा खरात गणितात नापास झालेला होता अशी माहिती समोर येते। गुणपत्रिकेनुसार त्याला 251 गुण म्हणजे 35.88% एवढेच गुण होते। तर हा भोंदूबाबा अशोक खरात याचं इगतपुरी कनेक्शन सुद्धा आता समोर आलेलं आहे। तर सिन्नर तालुक्यातल्या खंडाळवाडी गावामध्ये राहणारा आणि वावी इथल्या माध्यमिक शाळेचा हा विद्यार्थी असलेला अशोक खरात अंकशास्त्रामध्ये स्वतःला तरबेज म्हणत असला तरी गणितामध्ये तो नापास झालेला होता। एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे यातले महत्त्वाचे मुद्दे। तर खरातची 10वीची त्याची गुणपत्रिका त्याचा रिझल्ट हाती लागलेला आहे। यामध्ये मराठीमध्ये 39 गुण, इंग्रजीमध्ये 37 गुण, गणितामध्ये 28 गुण। एकंदरीतच त्याचा सगळा आवाका शैक्षणिक काय या गुणपत्रिकेमधून दिसतंय। विज्ञानात होते 62 गुण, समाजशास्त्रामध्ये होते 38 गुण, हिंदीमध्ये होते 47 गुण। तर अंकशास्त्र शिकवणारा हा गणितातला नापास विद्यार्थी होता।